महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारची तातडीची सूचना. 31 डिसेंबर आधी जर ही 3 कामं केली नाही तर सगळ्या योजनांचे पैसे बंद होणार. जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर तुम्ही 31 डिसेंबरच्या आत ही 3 कामं केली नाही तर तुमच्या सगळ्या योजना बंद होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ही 3 कामं अशी आहेत की ही जर तुम्ही 31 डिसेंबरच्या आधीपर्यंत केली नाही तर तुम्ही 1 जानेवारीपासून कुठल्याही योजनेसाठी पात्र राहणार नाही. तुम्हाला 2026 मध्ये पीक विमा मिळणार नाही, अतिवृष्टीचं अनुदान मिळणार नाही, ना रब्बीचा पीक विमा, ना खरीपचा पीक विमा, ना PM किसानचे 2000, ना नमो शेतकरी, कुठल्याही सबसिडीचे पैसे मिळणार नाही. कारण की जर तुम्ही ही 3 कामं 31 डिसेंबरच्या आधी केली नाही तर तुमच्या सगळ्या योजना बंद होणार, असं सरकारनं स्पष्ट सांगितलंय. सरकार म्हटले आम्ही पाहिजे तेवढा वेळ तुम्हाला दिला होता, पण आता याच्या पुढे तारीख वाढणार नाही, यापुढे जास्त वेळ देता येणार नाही. कारण की 2025 हे 31 डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे या वर्षातली ही जर कामं तुम्ही केली नाही तर तुम्हाला 1 जानेवारीपासून 1 रुपयाही तुमच्या खात्यावर येणार नाही. त्यामुळे अजून काही दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. ही 3 कामं जर तुम्ही व्यवस्थितरित्या करून घेतली तर तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही. तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सगळ्या योजनांचा लाभ होईल आणि मागच्या योजना देखील अविरतपणे सुरू राहतील. पण जर तुम्ही ही 3 कामं केली नाही, तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा कंटाळा केला तर सगळ्या योजनांचे पैसे बंद होतील. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की याच्या पुढे आम्ही कुठलीही तारीख वाढून देणार नाही. त्यामुळे 31 डिसेंबर या तारखेला कॅलेंडरवर गोल करून ठेवा, अन्यथा तुम्ही रडत बसाल. कदाचित तुमचा शेजारचा शेतकरी ही कामं करेल, त्याला पैसे येतील, तुमच्या गावातल्या शेतकऱ्याला पैसे येतील, पण तुम्हाला येणार नाही. कारण की तारीख ही अंतिम आहे. तारीख फिक्स करण्यात आली 31 डिसेंबर. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी 31 डिसेंबर ही शेवटची फायनल तारीख देण्यात आली. 31 डिसेंबरच्या आधी सगळ्या शेतकऱ्यांनी ही 3 कामं करून घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. मग या 31 डिसेंबरच्या आधी नेमकं कोणती 3 कामं करायची आहेत, ही 3 कामं नेमकं कोणत्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन करायची आहेत, सरकारने या 3 कामांमध्ये नेमकं त्याच्यात काय कागदपत्र द्यायला तुम्हाला सांगितले आहेत, कशा पद्धतीने ही कामं लवकरात लवकर करायची आहेत, संपूर्ण सविस्तर व्हिडिओ तुम्ही पहा. कारण की आता 25 डिसेंबर असेल किंवा रविवार असतील तर बऱ्याचशा सुट्ट्या देखील मध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी आता प्रत्येक ठिकाणी होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही माहिती घ्या. जर तुम्हाला भविष्यात कुठल्या योजनेचे पैसे घ्यायचे असतील, मागच्या योजना सुरू ठेवायच्या असतील तर 100% हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. कारण की व्हिडिओ जर तुम्ही मध्येच जर सोडला तर तुम्हाला 2026 मध्ये एकही रुपया तुम्हाला येणार नाही. स्पष्टपणे पहिल्यांदा सरकारने सांगितलंय तुमचं लाखोंचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की योजनेचा कोणताही एक पैसा देखील तुमच्या खात्यावर येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. 3ही कामं प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाची आहे. पहा, आपण टप्प्याटप्प्याने सगळी माहिती सविस्तर सांगतोय. पहा, वेळ फार कमी राहिलाय. आज आपण पाहतोय 31 डिसेंबरच्या आधी सर्व शेतकऱ्यांना कोणती 3 कामं करायला सरकारनं सांगितली. जर ही 3 कामं केली नाही तर नेमकं कोणत्या योजना बंद होणार आहेत, कामं कशा पद्धतीनं करायचे, कोणत्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन करायचे. पहा, आता सुट्ट्या भरपूर आहेत. 4-5 दिवस राहिले, त्यात 2-3 दिवस सुट्ट्याच आहेत. त्यामुळे अक्षरशः गर्दी होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा. कसं काम स्पीडने करायचं ते देखील सांगतो. पहा, सगळ्यात महत्त्वाचं काम आता सरकारने काय केलंय की सरकारनं खरीप हंगामाचं जे अनुदान आहे, त्याचबरोबर रबी याचं जे अनुदान आहे, अतिवृष्टीच्या KYC संदर्भातल्या काही माहिती असतील, PM किसान, नमो शेतकरीच्या काही KYC करायच्या होत्या, याच्या तारखा सरकारनं वाढवून दिल्या होत्या. तुम्हाला माहीत असेल, नमोची KYC करायला सांगितली होती, PM किसान योजनेची KYC करायला सांगितली होती, रब्बीच्या अतिवृष्टीसाठी वेगळ्या KYC करायच्या होत्या. तुमचं जे फार्मर ID कार्डचा जो विषय होता त्याची तारीख तुम्हाला माहिती असेल वाढणार होती. पण लक्षात घ्या, आता हे तारखा वाढून दिल्या जात होत्या. शेतकरी दुर्लक्ष करत होते. पण हे 31 डिसेंबरला 2025 हे वर्ष आता संपते आणि सरकारी नियमानुसार या वर्षातल्या गोष्टी याच वर्षात झाल्या पाहिजेत, हा नियम असतो. त्यामुळे 31 डिसेंबर ही 2025 साठी शेवटची तारीख आहे, ज्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. आता या तारखेआधी तसे बरेच कामं तुम्हाला करणं गरजेचं आहे, पण त्यातल्या त्यात ही 3 कामं अतिशय महत्त्वाची आहेत. कारण की शेतकऱ्याच्या योजनेचं भवितव्य ठरवणारी ही 3 कामं असल्यामुळे इथून पुढे आता याला कुठली वाढ मिळणार नाही. पहा, तुम्हाला जर नमोचा 2000 रुपये हप्ता येत असेल तर जर तुम्ही हे 31च्या आत काम केलं नाही तर तो हप्ता बंद होणार. दुसरी गोष्ट, PM किसानचा जो केंद्राकडून मोदींकडून जो हप्ता येतो 2000, तोही बंद होणार. कुठलीही सबसिडी तुम्हाला मिळणार नाही. पीक विमा तर तुम्ही विसरून जा. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची कामं सरकारनं सांगितलं आहे. सरकारने त्या ठिकाणी वाटत आहे की सरकारनं जे शेतकरी आहे जास्तीत जास्त यांनी लाभ घ्यावा, म्हणून पुन्हा एकदा ही सूचना आज देण्यात आली. तर व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटं पाहिला तर तुमचं लाखोंचं नुकसान टाळणार. तर पहिलं काम, सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं काम, पहिलं काम तर पहा, सध्या कुठला हंगाम चालू आहे,
खरीप हंगाम आहे बघा, खरीप हंगाम 2025 आता सुरू झाला आहे, त्याचं अनुदान वाटप देखील चालू झालं आहे. आता ज्या पिकांचं ज्या खरीप हंगामामध्ये नुकसान झालं असेल त्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे आज अतिवृष्टी अनुदान खात्यामध्ये पडत आहे. आता अतिवृष्टी झाल्या मुख्यमंत्र्यांनी हे केली होती घोषणा, त्यानंतर पैसे पडायला सुरुवात झाली होती, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे टाकायचे राहिलेत. ती अडचण स्वतः शेतकऱ्यांनी करून घेतली, कारण की जी कामं करायला सांगितली होती ती केली नाही आणि त्यामुळेच हा प्रॉब्लेम झाला. आता पहा, 10 ते 15 दिवसामध्ये एक पीक विम्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावर सरकारने टाकणार असं स्पष्टपणे सांगितलंय. 2 दिवसापूर्वी GR देखील आलेला आहे, नवीन GR. पण त्याच्याकरता 31 डिसेंबरच्या आधी तुम्हाला हे पहिलं काम सांगतोय. हे पहिलं काम काय करायचं पीक विम्यासाठी ते सांगतोय. दुसरं काम हे जे आहे ते तुमच्या इतर याच्यासाठी अतिवृष्टीसाठी किंवा जे नमो PMच्या याच्यासाठी आहे. पण तिसरं काम जे असं आहे की जे तुम्ही शेतकरी असाल तर ते तुम्हाला केल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण की एक जरी काम यातलं चुकलं तर सगळ्या योजना बंद होणार. पहा, तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल, अतिवृष्टीमुळे पीक विमा बाकी राहिला असेल तर तो मिळवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे काम करायचं आहे. हे आता लक्षात घ्या. पहिलं काम बघा काय आहे, तर रब्बी हंगाम 2025चा पीक विम्याचा जो भरणा आहे किंवा याचं जे ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ते सुरू झाले आहे. रब्बी हंगाम 2025च्या पीक विम्याचे जे अर्ज भरणे किंवा त्याची ॲप्लिकेशन प्रोसेस किंवा जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली. आता आपल्याकडे काही दिवस शिल्लक आहे. पहा, त्याच्यामध्ये काही सुट्ट्या देखील आलेल्या आहेत, रविवार आहेत, त्याचबरोबर काही विविध सणांच्या सुट्ट्या आहेत. म्हणजे तुमच्याकडे फक्त 2 ते 3 दिवस 48 ते 72 तास तुमच्याकडे शिल्लक आहेत. तर CSC सेंटरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हे काम करायचं आहे. आता काही शेतकरी म्हणतात आम्ही CSC सेंटरला जातो, ते म्हणतात सर्व्हरला प्रॉब्लेम आहे, सर्व्हरला प्रॉब्लेम आला, पीक विमा भरता येत नाही असंही सांगितलं जातं. पण ही तारीख आता पहा, ही शेवटची पुढे गेली. आपल्याकडे आता याच्यापेक्षा जास्त सरकारने सांगितलं की तारीख पुढे घेणार नाही. त्यामुळे तुम्ही आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन रब्बी हंगाम 2025 आहे तो विमा लगेच भरून टाका, त्याला लगेच अर्ज करा. तुमच्या शेतीत हरभरा असू द्या, ज्वारी, गहू किंवा कुठलंही पीक असू द्या, तर ज्या शेतामध्ये तुम्ही घेणार आहोत त्या पिकावर तुम्ही पीक विमा उतरून घ्या. पीक विमा हा एक प्रकारचा इन्शुरन्स असतो ज्याच्यामध्ये अतिशय थोडेसे पैसे म्हणजे 1 रुपये भरून तुम्हाला तुमच्या पीक विम्याचं ते जे आहे ते लाभ त्या ठिकाणी मिळत असतो. आता शेतकऱ्यांनी पैसे जमा करून हा पीक विमा आता भरता येणार. पीक विमा भरल्यानंतर तुम्ही त्याची जी पावती आहे ती पावती घ्यायची. हे झालं पहिलं काम रब्बीच्या हंगामासंदर्भातलं. आता दुसरं काम, 2 कामं आहेत त्यामुळे तुमचा सगळा कारभार संपू शकतो, सगळ्या योजना बंद होऊ शकतात. आणि याची देखील या दुसऱ्या कामाची लास्ट तारीख देखील 31 डिसेंबर आहे. आता पीक विम्याचा विषय आपण आत्ताच घेतला. आता दुसरं काम आहे ते अतिशय जुनं आहे. ते जुनं म्हणजे खरीप हंगाम 2025चा आहे. खरीप हंगाम माहीत आहे तुम्हाला, तुमच्या 7/12वर ही पीक पाहणीची नोंद झाली नसेल तर त्यासाठी 31 डिसेंबरची शेवटची मुदत आहे. आता अजूनही काही दिवस शिल्लक आहेत, ते तुमच्या हातात आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी ई पीक पाहणी केलेली नाही आहे त्या शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरच्या आत सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी करून घ्या असं सांगितलं आहे. तरच तुम्हाला खरीप हंगाम 2025च्या विम्याचे पैसे खात्यात येतील, अन्यथा तो पीक विमा तुम्हाला अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे अतिशय कमी दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही ती ई पीक पाहणी करून घ्या. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम ते आहे फार्मर IDचं काम. आता फार्मर ID जर तुम्ही अर्ज केला नसेल किंवा अर्ज करून अप्रूव्हल मिळालं नसेल किंवा फार्मर ID मिळालं नसेल किंवा फार्मर ID नंबर मिळूनही तो ॲक्टिव्ह नसेल तर 100% तुम्ही 31 डिसेंबरच्या आत हे काम करून घ्या, अन्यथा त्याचं पोर्टल बंद होऊ शकतं. आणि पोर्टल एकदा का बंद झालं तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरायचा होता, त्यावेळेस काय केलं, कुठल्या तरी CSC सेंटरवाल्याकडे किंवा यांच्याकडे जाऊन ते एक बनावट प्रकारचं एक कागद घेतला, एक कार्ड त्यांनी बनवून दिलं आणि त्याच कार्डाचा नंबर त्यांनी पीक विम्यात टाकला. तर ते कार्ड चुकीचं आहे. सरकारने अजून कोणत्याही शेतकऱ्याला फार्मर ID कार्ड हे हार्ड कॉपीमध्ये दिलेलं नाही, फक्त नंबर आलेला आहे आणि तो नंबरच महत्त्वाचा आहे. जर तुमच्याकडे तसं कार्ड असेल तर ते कार्ड काहीच कामाचं नाही, ही गोष्ट इथं लक्षात घ्या. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नाही, ज्या शेतकऱ्यांचं फार्मर ID कार्ड आलेलं नाही आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल त्यांनी तलाठीशी संपर्क साधून त्यांच्याकडे KYCचे याद्या आल्या आहेत किंवा CSC सेंटरमध्ये आपल्या सेवा केंद्रामध्ये जाऊन KYC करून घ्या. KYCसाठी VK नंबर लागतो. आता खूप शेतकऱ्यांना VK नंबरचा प्रॉब्लेम आहे जो की तुम्हाला पीक विम्यासाठी लागतो. त्यासाठी तलाठ्याशी संपर्क साधा. शेतकऱ्यांनी CSC सेंटरवरून जर KYC होत नसेल तर तहसील स्तरावर करून घ्या. पण 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. तर आता ही 3 कामं तुम्हाला 31 डिसेंबरच्या आधी करायची आहेत. ही जर तुम्ही काम आधी केलेले असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. ज्या शेतकऱ्यांचे राहिले असतील, काही शंका येत असतील तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.